सो हे गाईज व्हॉट्सअप, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आम्ही निघालोय. कुठे निघालोय ते आता नाही सांगणार, थोड्या वेळाने सांगेन तुम्हाला त्या डेस्टिनेशनला पोहोचल्यानंतर. आणि आम्ही कोण कोण चाललो ते तुम्हाला दाखवतो. हे दोघं आणि मी निघालो तर आम्ही कालच आहे, पण म्हणलं व्लॉग उद्यापासून सुरू करूयात म्हणून आता सकाळी सुरू केलाय ना. काल निघालोय आणि ब्लॉग चालू का नाही केला कारण हा झोपला होता. काय चालू नाही केला ब्लॉग कारण हा घोरत झोपला होता. आता हे यांचं म्हणणं आहे. मी तर काय बघितलं नाही, मला स्वतःलाच घोरताना. माझ्या समोरचा एक माणूस घोरत होता एवढं मला माहिती आहे. आणि तो माणूस खाली उतरत होता, तो काय करत होता ते राजा. काय करत होता राजा? तो इंडियन रेल्वेज, वेलकम टू इंडियन रेल्वेज. तर हे सगळं चालूच राहील. आणि चहा नाश्ता झालाय, आता ट्रेन थांबली एका ठिकाणी. आता पुढचा सफर कसा होतोय ते दिसेलच तुम्हाला. बाय, सी यू सून. थांबा चाललंय. एक सीन झाला राजासोबत रात्री. आता तो काय झाला तर तुम्हाला सांगेन. कशी झाली झोप राजा? झोप का नाही झाली त्याचं उत्तर देतो मी तुम्हाला. मी फोनमध्ये होतो, हेडफोन लावून गाणी ऐकते, माझी चिलमध्ये झोपायचा प्रयत्न चालू होता. काहीतरी वस्तू अशी इथनं चालली होती. म्हणलं ठीक आहे, दिसतंय काहीतरी अंधारात, काहीतरी आहे. ती माझ्या शर्टात गेली. नंतर ना मला जाणवलं की ते झुरळ होतं. रात्र झुरळा बरोबर काढली. क्लिनिंग वाल्याला काय रेटिंग दिली मग तू? घाण दिली. बॅड. आणि क्लिनिंग वाला याच्याकडे चालत. आणि कुठला नंबर मागितला होता त्यांनी? PNR नंबर मागितला. राजा वाजले काय दीदी. त्याला काही माहिती नाही कुठे जायचं, काय करायचंय, नुसता आलाय तो. मला किडनॅपची फिलिंग येते. मी डायरेक्ट उठून आलोय झोपेतनं. त्याचे फ्रेंड्स रडतायत वगैरे की बिचारे. नाही असतो. काल त्याच्या जीवा भावाच्या मित्राची बर्थडे पार्टी सोडून आलाय तो. तोंड बघा त्याचं आता. बाबुल की दुआ. एवढे रडतात त्याचे मित्र. पार्ट नाही टाकणार हा? पार्ट 1 हा नाही. मला असं वाटतं मी आजीबाईची स्टोरी सांगतात. कथा चालू आहे. मला जेवढं माहिती आहे तेवढं, म्हणजे का मला असं रिलेटेबल वाटतं. यू नो रेबल किड, स्टोरी टेलर मयुरी पंडित. स्टोरी काय थोडं जोरात बोल. ओके, फर्स्ट ऑफ ऑल तर तिला डिटेल्स म्हणतो. ब्रह्मा विष्णू महेशपेक्षा विष्णू इज वॉट प्रिफरेबल इन कलयुग, कारण ही टीचेस टू यू टू बी प्रॅक्टिकल आणि असं नॉट इन्व्हॉल्ड, डिटॅच. ओके, हे तुमचं कर्म आहे, हे तुम्ही करा, डिटॅच व्हा. म्हणून आणि दॅट इज व्हेरी नेसेसरी टू सर्वाईव्ह इन दिस कलयुग. दॅट इज वाय मला असं वाटतं की ते दर्शन इज इम्पॉर्टंट मोर दॅन एनी अदर गॉड. असं काही मी कंपॅरिझन नाही करत आहे, बट स्टील. सो जेव्हा महर्षी भृगूजी सगळ्या 3 देवांची टेस्ट घेत होते की ते कोण हेल्प करतात त्यांना, तर ते पहिले ब्रह्माकडे गेले, त्यांनी त्यांना हाकलून लावलं. महादेवाकडे गेले, त्यांनी पण त्यांना हाकलून लावलं. तर ते भृगू दोन्हीकडे पण असं एक्सपिरियन्स असल्यामुळे चिडले होते. मग शेवटी ते गेले विष्णूजींकडे काहीतरी मागायला. ते बघायचं होतं की हे लोक त्यांना देतात का. पण ते ज्या रेजमध्ये गेले होते विष्णूजींकडे, तर त्यांनी काही न सांगता डायरेक्ट विष्णू त्यांच्या पोझिशनमध्ये हे होते झोपले होते. तर भृगूजींनी चिडून डायरेक्ट त्यांच्या छातीवर असा पाय ठेवला. बट असं म्हणलं जातं की त्यांच्या छातीवर म्हणजे नियर द हार्ट लक्ष्मी रिसाईड करते. पण विष्णूजींनी परत म्हणजे चिडून त्यांना रिस्पॉन्स करण्याच्या ऐवजी उलटं त्यांचं ते जे चिडले होते ते समजून घेतलं आणि त्यांना काहीच बोलले नाही. उलटं विष्णूजींनी भृगूजींना नमस्कार केला. पण हे लक्ष्मी मातेला नाही आवडलं, कारण ते त्यांचं राहायचं स्थान आहे आणि ते त्यांना असं वाटलं की विष्णूजींनी त्यांची डिसरिस्पेक्ट केली. दॅट इज वाय ते चिडून वैकुंठ लोक सोडून अर्थवर आले. पण मग विष्णूजींना ऑब्व्हियसली ते राहिलं नाही विदाऊट लक्ष्मी आणि ते चिडले होते म्हणून मग त्यांनी मानव स्वरूप घेतला, ज्याचं नाव होतं श्रीनिवास. आणि दे ही केम टू अर्थ टू फाइंड लक्ष्मीजी. ओके, मग ते शोधत सप्तगिरी हिल्समध्ये ते आले विष्णूजी. आणि तिथे त्यांनी सप्तगिरी हिल्समध्ये ते रेस्ट करत होते. ही वॉज सर्चिंग फॉर लक्ष्मीजी. तर तसंच आपल्या महाराष्ट्रामध्ये पण विष्णू आणि आपलं
काय म्हणतात त्याला, रुक्मिणी आणि ह्याचं जी स्टोरी आहे सिमिलर विठ्ठल रखुमाईची सेम स्टोरी सॉर्ट ऑफ, ते पण शोधायला चालू होते. हे सगळं बघून ब्रह्मा आणि महादेवांना टेन्शन आलं की जर का आपले प्रोटेक्टर ऑफ द डिव्हिनिटी, प्रोटेक्टर आहेत ना ते, विष्णूजी म्हणजे प्रोटेक्टर आहे, तेच जर का धरती लोकांवर गेले तर कसं होणार, ही शुड बी देअर इन हिज वैकुंठ लोक. म्हणून मग ते दोघं विष्णूजी ब्रह्मा आणि शिवजी त्यांनी गायीचं रूप घेतलं, गाय आणि शेफर्ड, गायचा पिल्लू, ते दोघं बनले. आणि ते सप्तगिरी हिल्समध्ये विष्णूजींना अमर्यादित दूध वगैरे सगळं देत होते, सप्लाय करत होते जोपर्यंत ते लक्ष्मीजींना शोधत नाही. हे त्या लोकेशनच्या राजाला जो होता हंटर, त्याला दिसलं की यार हे दोघं गाई आम्ही पाळतोय, एवढं खायला घालतोय, पण ते दूधच देत नाही, कारण ते दूध सगळं विष्णूजींना देत होते आणि ते देत स्वरूप होते. एक दिवस त्यांनी ते बघितलं त्या हंटरनी आणि त्या गायींना मारायची प्रयत्न केला, कारण त्यांनी बघितलं की हे दूध तर ते विष्णूजींना देत आहेत, म्हणजे श्रीनिवास. तर त्यांना वाचवण्यासाठी विष्णूजी परत आले, त्यांच्या डोक्यावर लागले ती कुऱ्हाड. मग ते एक अप्सरा आहे, त्यांचं नाव मला आठवत नाहीये, ते सगळं मला त्यांचं नाव आठवत नाहीये, विच देवीवर अप्सरा, त्यांनी त्यांना केस ऑफर केले कारण त्यांना इथे हे झालं, सो ही डिड हॅव हे, सो त्या अप्सराने त्यांना केस आवडतो म्हणून ते बालाजींना केस पण देतात ॲज अ टोकन की आहे आम्ही देणार. मग त्या किंगडममध्ये हे सगळं झालं आणि त्यांना जसं कळलं की हे तर विष्णूचा अवतार आहे. मग त्या राजाची मुलगी जी झाली पद्मिनी देवी, त्यांना आणि मग विष्णूजींना हे झालं, प्रेम झालं. मग त्यांनी लग्न केलं, विष्णूजींनी पद्मिनी सोबत लग्न झालं. पण ते लग्न करण्यासाठी त्यांनी कुबेरांकडनं पैसे मागितले होते, लोन घेतला होता की मला हे लग्न करायचं आहे, ती राजाची मुलगी होती, लग्न करायचं म्हणून असं म्हणतात की ते आजपर्यंत पण कुबेरच्या डेप्टमध्ये कारण त्यांनी लोन घेतलं होतं. सो आपण सारखं ते त्यांना देत असतो पैसे वगैरे, कारण त्यांना आपल्याला लोन त्यांचं फेडायचं. सो म्हणून कोल्हापूरला का जातात, कारण त्यांनी लग्न केलं पद्मिनी देवीचं मंदिर आहे तिरुपतीमध्ये आणि त्यांचं आहे तिरुमालामध्ये, पण कोल्हापूरला लक्ष्मीचं पण आहे कारण कोल्हापूरमध्ये आहे लक्ष्मी. सो आपण तसं ते पूर्ण सर्किट करतो. दिस इज द स्टोरी वाय ही स्टेड. आणि जेव्हा ते श्रीनिवास इथे होते ज्यांना लोकांना कळलं की हे विष्णू स्वरूप आहेत वॉटेवर, मग त्यांनी त्याची खूप सेवा केली वगैरे. मग त्यांनी डिसाईड केलं की मी इथेच स्थायिक होणार तिरुमालामध्ये अँड आय विल हेल्प द पीपल हू विल व्हिजिट मी. धन्यवाद ही स्टोरी सांगितल्याबद्दल. कसं वाटलं? मी स्वतःने आठवण करून सांगितले. आम्ही आता फर्स्ट टाइम काहीतरी चॅलेंजिंग करायचं बघतोय आणि ते काय केलं बघा. ई केटरिंग म्हणून काहीतरी सर्व्हिस आहे. तर मी 3 डॉमिनोज पिझ्झा ऑर्डर केलेत कोणत्या तरी स्टेशनला 12:30 वाजता. सो लेट सी इफ वी गेट इट. आता बघू ते येत आहेत का नाही किंवा काय होत आहे. हे केलं आहे पहिल्यांदाच आम्ही, बघू आता पुढे काय येत आहे का नाही. कुडप्पा स्टेशनला येणार आहे ते. आम्ही आत्ता जिथे चाललो आहे तिथली पोझिशन जर तुम्हाला बघायची असेल, म्हणजे अजून तुम्हाला कळलं असेल आम्ही कुठे चाललो आहे, पण त्यातल्या जर तुम्हाला पोझिशन सुद्धा दाखवतो. एकदा बघा काय झालं ओरडायला. ऑर्डर बुक. वा, किती वाजता येणार ती? 12:30. बघू आता कसं येतं ते. सीओडी आहे, नाही आले तर आपल्याला काय लॉस नाही. हा मग ठीक आहे. आधी नाही पे केलं. नाव तुम्हाला आता कळलं असेल की आम्ही चाललोय कुठे.
तुम्ही गेस करत राहा की आम्ही कुठे चाललोय. एवढी बडबड मग अशी हिन केली आहे, त्यावरनं तुम्हाला तर अंदाज आलाच असेल कुठे चाललोय. सो गेस करत राहा. 15 मिनिटं झाली एका जागेवर गाडी थांबून आहे. हा काय ते 2-2 का लावले ते 27 सगळीकडे 2-2 का लावले. देव जाणे. जो एक पडलं तर दुसरं नाही तर नाहीतर आपण बिहारमध्ये नाही नाहीतर चोरला असतं लोकांनी सगळं. चोरून पेट्रोल विकला असतं बिहारच्या ट्रेननी. खरं आहे ते. कधी बिहार is not for beginners. कधी कुठे काय बोलशील याचा नेम नाही. Sorry, बिहार is not. अच्छा हा यूपी और बिहार में उतना ही डिफरेंस है जितना मालकाचं मालक कधी होताय? तुम्ही उद्या मर्सिडीज घेतली, हे सब कर्नाटक और आंध्र में. याने काय ते थोडंफार कमी टाकलं. एवढं म्हटल्यानंतरच आमची ट्रेन सुरू झाली आहे. गेल्या 20-25 मिनिटापासून जागेवर थांबली होती, आता ती सुरू झाली आहे. जे पिझ्झाची ऑर्डर दिली होती स्टेशनवरती, ती आता ऑर्डर आम्ही रिसीव करायला आलो दारात. आता तो इथे थांबला आहे का कुठल्या डोअरला थांबला आहे मला काहीच आयडिया नाही आहे. पण चिल्लड घेऊन सुद्धा आम्ही थांबलोय की नो रिटर्न नो काहीच नाही भाई, जे मिळत आहे त्यामध्ये पटकन. यांना सांग नाही का थोडंसं यांचं काय ऑर्डर वगैरे आहे का. ते मराठी येतं की नाही काय माहिती. त्यांचं घेतलं जेव्हा हलणार नाही ना. कुठरायचं बघ बरं कुठे आहे तो. आला आला कॅशी तुला काय वाटलं होतं तो तुला स्टेशनच्या बाहेर बोलवतोय. हो सक्सेसफुल झालेलं मिशन आपलं. लेकिन मेरे अंडर में फायनली आलंय मिळालंय ते आपल्याला. स्मेल तर चांगला आहे. ब्लॉग बी काढून मोकळा झालास का? हाय गाईज, पिझ्झा भयानक. आयुष्यात भुकेलेली माणसं कशी असतात तसं वाटतंय आपण. किती वेळ तुला तरी पण आम्ही थेपले चहा कॉफी सगळं झालंय, पण हे मागवलंय आम्ही खाण्यासाठी. आता कसलं पार्सल खाऊन बघूयात कसं लागतं. कोणासोबत? सगळीजण भुकलेली आहे इथे. माझा अजून बंद नाही आहे, बंद आहे हे एक ह्याचा. लेट्स गो. तिथं सुरू पण झाली भाई, काहीच आहे नाही टेन्शन. आय एम सॉरी गाईज, आता मी 1-2 भाज्या काढणार आहे. ते तर मीही काढणार आहे. वेज अरे पॅन पिझ्झा है वो वेज लोडेड है साता राजा. नाही मी पण काढणार आहे. तोही काढणार. व्हाट द फक. विल मी पण काढणार. कॉर्न. पण कधी आपण एडिट करणार आणि कधी टाकणार. थांबा मी पण करते चीज. चांगलाच काय खावं बॅचडच राहा. आता आम्ही एक रूम घेतली आहे. ट्रेनमधनं बाहेर आल्यानंतर डॉर्मेट्रेस काहीतरी असतं तिथे एक आम्ही रूम घेतली आहे. रूम बघा, रूम ॲटलिस्ट चांगली आहे, AC रूम आहे. इथे आम्ही आता रेडी होणार आहे. रेडी झाल्यानंतर मग तिरुमालाला जाणार आहे. आता आम्ही तिरुपतीला आहे, आता तिरुमालाला जाणार आहे. ते ॲक्च्युली 2-2.5 किलोमीटर आहे. तर इथनं आम्ही बसने जाणार आहे. अजून डिसाईड नाही केलं आहे आम्ही की चालत जायचं आहे का चढत जायचं आहे. ते आता आम्ही तिकडे गेल्यानंतर डिसाईड करू चालत जायचं आहे का चढत जायचं आहे.
आत्ताच होतं माझं. मला असं वाटतं हेच आउटफिट ठेवायला पाहिजे, कारण काही वाईट असं नाही आहे, पण बघूयात काय होतं पुढे. 20 किलोमीटर में जाना, 22 किलोमीटर में जाना. आता आम्ही रेडी होऊन निघालो आहे ते अलीमेरी अलिपिरी अलीमेरी गेट. अलिपिरी मेट्रो अलीमेरी अलिपिरी. अलीपिरी अलिपिरी मेट्रो अलीपिरी भेटूला आम्ही निघालो. खूप ओरडले माझ्या जोरात आणि आम्हाला एक्सप्लेन करतो, आम्हाला काहीच कळत नाही. तर आवडून आता निघालो. तुमचा सफर कसा होतं ते डिसाईड होईल. चढत जायचं आहे का बसने जायचं आहे का काय. आम्ही आता इथे तिरुपतीला पोहोचलो आहे. आता इथे लगेच देऊन मग आम्ही वॉकिंग करत वरपर्यंत जाणार आणि आमच्या बॅग डायरेक्ट तिथे वरती येतो. तर बघूयात आता.